या घडीची महत्त्वाची बातमी, राष्ट्रवादी काँग्रेस ही अजित पवार यांचीच असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलाय। या निकालानं शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय। राष्ट्रवादीचं प्रकरण हे पक्षांतर्गत मतभेदाची असल्याचं विधानसभा अध्यक्षांनी म्हटलेलं आहे। पक्षांतर्गत मतभेदाचं हे प्रकरण असल्याचं विधानसभा अध्यक्ष म्हणतात। शरद पवार गटानं दाखल केलेल्या अपात्रतेच्या याचिका सुद्धा या ठिकाणी फेटाळण्यात आलेल्या आहेत। विधिमंडळाच्या संख्याबळाचा आधार घेत हा निर्णय देण्यात आल्याचं विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलेलं आहे। तर परिशिष्ट 10चा वापर पक्षांतर्गत विरोध दडपण्याकरता होऊ शकत नाही असं निरीक्षण निकालादरम्यान नार्वेकरांनी नोंदवलेलं आहे। हा महानिकाल देत असताना 5 महत्त्वाच्या बाबी स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत। 5 निर्णयांवर हा महानिकाल आधारित होता। पाहूया आपण। पहिला सगळ्यात महत्त्वाचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचीच आहे। दुसरा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय, दोनही गटाचे सर्वच्या सर्व आमदार हे अपात्र ठरवण्यात आलेले आहेत, कुणालाही अपात्र ठरवण्यात आलेलं नाही। तिसरा महत्त्वाचा निर्णय, राष्ट्रवादीची केस पक्षांतर्गत मतभेदाची असल्याचं या ठिकाणी निरीक्षण नोंदवण्यात आलंय। शरद पवार गटाच्या अपात्रतेच्या याचिका फेटाळून लावण्यात आलेल्या आहेत। विधिमंडळाच्या संख्याबळाच्या आधारे हा निष्कर्ष नोंदवण्यात आलाय। या महानिकालानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया सुद्धा उमटते। कुठे या निकालाचं स्वागत करण्यात येत आहे, तर कुठे या निकालावर जोरदार टीका केली जाते। निवडणूक आयोगाचं तुमच्या बाजूने आलं आज विधानसभा अध्यक्षांनी। मी आता इकडे आलेलो, मला काही त्याच्याबद्दलची माहिती नाहीये, मी माहिती घेऊन घेतल्यावर बोलू। निवडणूक आयोगाचं तुमच्या बाजूने आलं आज विधानसभा अध्यक्षांनी। मी आता इकडे आलेलो, मला काही त्याच्याबद्दलची माहिती नाहीये, मी माहिती घेऊन घेतल्यावर बोलू। कायद्याची पायमल्ली कशी करावी आणि आपल्या सोयीचा निकाल कसा द्यावा हे जर शिकायचं कोणाला असेल या देशात, तर ते विधानसभा अध्यक्ष श्री नार्वेकर साहेब एक ट्यूशन घेऊ शकतात। 10 शेड्यूल इंट्रा पार्टीमध्ये बघत नाही, अँड देअरफॉर नो वन इज डिस्क्वालिफाईड। कारण का म्हणाले, राजकारण आहे, राजकारणामध्ये पक्ष तुटतात, नवीन मित्र मिळतात, नवीन रस्ते बदलले जातात, नवीन रस्त्यावरनं लोक चालतात। मग 10 शेड्यूल ठेवलंय कशाला? आयाराम गयाराम नावाची पद्धत होती, ती रोखायला कायदा नरिमन पॉईंटच्या साईडला आहे, तर आमचे अध्यक्ष कोलाबा साईडला होते, म्हणजे त्यांच्या घराजवळ। हे अत्यंत हास्यास्पद हे होतं। अध्यक्षांनी आज जो निर्णय दिलेला आहे त्याचं मनापासून आम्ही या ठिकाणी स्वागत करतो। घटनेचं आणि कायद्याचा तंतोतंत त्यांनी अभ्यास केला आणि त्यांना असलेली अधिकार क्षेत्रातली मर्यादा ही सगळी डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आजचा जो निकाल दिलेला आहे त्यामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून समाधानी आहोत। की ज्या पद्धतीचे हे निकाल आहे आणि घड्याळ पक्ष काढला, आता घड्याळ काढला, घड्याळाचा काटा कितीही जोराने फिरला तरी तो सेकंदातच मोजला जातो आणि तास काटा कितीही स्लो गेला तरी तो तास काटाच असतो। भले हळू जाईल पण तो तासामध्येच मोजला जाईल आणि ह्यांना मात्र सेकंदामध्येच मोजला जाईल। येणारा काळ यांचा सेकंदाचा असणार आणि जो मूळ पक्ष आहे त्याचा तासाचाच असेल, जो स्थिर हळुवारपणे पुढे जाणारा पण सत्य दाखवणारा, सच्चाई दाखवणारी ती घड्याळ ठरेल असं मला वाटतं। राष्ट्रवादी काँग्रेसच्या बद्दल जो निकाल आलेला आहे, जे अध्यक्ष आहेत आपले विधानसभेचे, त्यांनी ट्रायब्युनल म्हणून निकाल दिलेला आहे आणि तो जसा निकाल अपेक्षित होता तसाच आहे। काय निकाल दिला असेल त्यांनी? बरोबर ना, म्हणजे ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांचं पक्षाची आता काही देणं घेणं नाही, जणू काही त्यांनी स्थापनच केलं नाही, आणि आता ज्यांनी पक्ष पळवलाय त्यांना त्या पक्षाचा मालक करून टाकलेलं आहे। आपल्याबद्दल पण हेच झालं होतं। आणि आज आपण जर परिस्थिती पाहिली तर सगळीकडे जिथे जिथे भाजप प्रणित राज्य आहेत किंवा भाजपची राज्य आहेत, परिस्थिती एक अशांततेची आहे, अस्थिरता दिसत आहे। समाजातला प्रत्येक घटक हा दुःखी आहे, मन शांत नाही आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।